नमस्कार, मी अरुणा चौधरी. माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आमच्या वॅकेशनचा आज पहिला दिवस आहे आणि आम्ही निघालो आहोत म्हैसूरला. तर इथे मध्ये श्रीरंगपटणा इथे आम्ही थांबलेलो आहोत. आम्ही बसमध्ये बसल्यानंतर 5 वाजता झोपलो ना आणि 8 वाजता आता या हॉटेलमध्ये आलोय ब्रेकफास्ट करायला. अंधार होता, आता डायरेक्ट उजेड. गुड मॉर्निंग. तर हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही इडली, मेदूवडा ऑर्डर केला. मी मसाला डोसा ऑर्डर केला होता. तसेच चहा, कॉफी आम्ही इकडे पिलो. तर हा जो मसाला डोसा आहे त्यामध्ये जी चटणी लावली होती ती मला प्रचंड आवडली आणि हा डोसा खूप पातळ नव्हता. थोडासा जाडसर आहे. एक मसाला डोसामध्ये छान पोट भरतं आणि सांबारसुद्धा अत्यंत चविष्ट होता. तर जसं मुंबईमध्ये जसं सांबार आणि चटणी मिळतो त्यापेक्षा इथे वेगळं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा थोडासा सांबार आणि चटणी मला चवीला लागली. पण प्रत्येक ठिकाणी ही लाल चटणी मसाला डोसामध्ये ॲड केलेली होती. तर आम्ही मस्त ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालेलो आहोत. तर आज आम्ही म्हैसूरमध्ये राहणार आहोत. तर आत्ता आम्ही आहोत कर्नाटकमधील श्रीरंगपटणा येथे. तर म्हैसूरला जाण्याआधी जो बस ड्रायव्हर आहे त्याने आम्हाला इथे हे गुंबज फिरण्यासाठी घेऊन आलेला आहे. तर कर्नाटकमधलं श्रीरंगपटणा इथे हे गुंबज आम्ही पाहायला आलेलो आहोत. एका मोठ्या बागेच्या मध्यभागी एक मुस्लिम समाधी आहे. तर हे गुंबज जे आहे हे टिपू सुलतान याने बांधलेला आहे, जो म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखला जातो आणि टिपू सुलतान हा म्हैसूर राज्याचा प्रशासक होता. तर टिपू सुलतानने त्याच्या आईवडिलांच्या कबरी ठेवण्यासाठी हे गुंबज जे आहे ते बांधलेलं आहे. तर हे जे तुम्हाला समोर गुंबज दिसत आहे तर त्याच्यामध्ये त्याचे आई-वडील आणि टिपू सुलतान अशा 3 मध्यभागी कबरी आहेत. तर ह्या गुंबजच्या वरांड्यामध्ये तसेच बाहेर बागेमध्ये टिपू सुलतान याचे जे नातेवाईक आहेत त्यांना दफन करण्यात आलेले आहे. तसेच त्याच्या कबरीसुद्धा इथे आहेत. एका मोठ्या आयताकृती बागेमध्ये इस्लामिक शैलीमध्ये हे गुंबज टिपू सुलतानने बांधलेलं आहे आणि ह्या समोर जे आहे टिपू सुलतान याचे जे नातेवाईक आहे त्यांना दफन करण्यात आलेले आहे. त्यांच्या त्या कबरी आहेत. तर आता जे आम्ही चाललेलो आहोत तर टिपू सुलतानची बहीण, टिपू सुलतानची बायको त्यांच्या इथे या कबरी आहेत आणि त्या कबरीसमोर त्यांची नावेसुद्धा आहेत. 1799 मध्ये चौथ्या अँग्लो म्हैसूर युद्धात टिपू सुलतान याचा मृत्यू झाला आणि मग टिपू सुलतानला त्याच्या आईवडिलांच्या कबरी शेजारी गुंबाज येथे दफन करण्यात आले. जिथे टिपू सुलतानची कबर आहे त्याच्या बाहेर या ज्या कबर आहेत या टिपू सुलतानची पालक आई मदिना बेगम हिची आहे जी काळी कबर होती ती आणि ह्या बाकीच्या ज्या कबरी आहेत त्या टिपू सुलतानची बहीण, मेहुणा, जावई तसेच मुलगी यांच्या त्या कबरी आहेत आणि त्या कबरीच्या तिथेच नावं देखील लिहिलेली आहेत. तर म्हैसूरचा एक प्रसिद्ध आणि पराक्रमी राजा टिपू सुलतान जो इंग्रजांविरोधात लढला तर त्याचं गुंबज हे जे आहे इथे आम्ही पाहिलं आणि हे गुंबजच्या बाहेर आल्यानंतर वस्तू संग्रहालय आहे आणि तिथूनच पुढे जेल आहे एक. तर त्या जेलचं नाव काय आहे आणि ते जेल कसं आहे हे सुद्धा मी आता तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर गुंबज पाहिल्यानंतर आम्ही इथून निघालो. तर गुंबज पाहिल्यानंतर आम्ही निघालो. गुंबजच्या बाहेर आल्यानंतर जे वस्तू संग्रहालय आहे ते आम्हाला पाहायला नाही भेटलं कारण आमच्याकडे एवढा टाईम नव्हता. पण जाता जाता आम्ही हे जेल पाहण्यासाठी आलो. तर या जेलचं नाव आहे कर्नल बेली कारागृह. तर ह्या कारागृहाला एका इंग्रज अधिकाऱ्याचंच नाव देण्यात आलेलं आहे. तर हे जी आधार कोठडी आहे किंवा हे जेल आहे ते टिपू सुलतान आणि त्याचे वडील हैदर अली यांनी हे बांधलेलं आहे. टिपू सुलतान याने ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिलेला आहे. तर ब्रिटिश अधिकाऱ्यांना इथे तो कैद करायचा, इथेच तो त्यांना शिक्षा द्यायचा. अंधार कोठडी या कारागृहाच्या स्लॅबमध्ये त्यांना बांधलं जायचं, त्यांच्या मानेपर्यंत त्यांना पाण्यात बुडवलं जायचं. तर या कारागृहाच्या बाजूलाच कावेरी नदी आहे आणि हे जे कारागृह आहे आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत तिथे आतमध्ये तोफसुद्धा आहे आणि या कारागृहाच्या वरच्या बाजूने अगदी लांबपर्यंत अशी तटबंदी आहे. त्याची जाडीसुद्धा आहे भरपूर आणि खूप लांब अशी ती तटबंदी आहे.
तर इथे आल्यानंतर गाईडसुद्धा मिळतो. तो सर्व माहिती सांगतो. इथूनच जवळ एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती टिपू सुलतान पॅलेस आहे आणि इथूनच जवळ गुंबजसुद्धा आहे. तर कर्नल विल्यम बेली या ब्रिटिश अधिकाऱ्याला टिपू सुलतानने दुसऱ्या अँग्लो-म्हैसूर युद्धामध्ये पकडले आणि त्याला या कारागृहामध्येच ठेवले होते आणि याच कारागृहामध्ये तो मरण पावला आणि त्याचेच नाव या कारागृहाला देण्यात आलेले आहे. कारागृहाच्या वरच्या बाजूने ही तटबंदी आहे. खूप जाड आहे आणि खूप लांब अशी ही तटबंदी आहे आणि त्याच्या पलीकडे नदी आहे, कावेरी नदी. तर ही भिंत किती जाड आहे हे मी तुम्हाला आता दाखवते. तर तुम्ही या व्हिडिओतून पाहू शकता. कारागृह पाहून झाल्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि म्हैसूरला निघालो. जाता जाता टिपू सुलतान याचं पॅलेस दिसतं. तर ते आम्ही नाही पाहिलं. ते सुद्धा सर्वांसाठी खुलं आहे पाहण्यासाठी. तर हे टिपू सुलतान पॅलेस आहे. जर तुम्ही कधी इकडे आलात तर तुम्ही टिपू सुलतान पॅलेस तसेच गुंबज आणि जे कारागृह आपण पाहिलं ते तुम्ही पाहू शकता. तर आम्ही निघालेलो आहोत आता आमच्या रूमवरती. तर एम प्रो म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही रूम बुक केलेली आहे. तर याच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी ती रूम टूर देईन आणि हा व्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.